एक दीडशे आणा तुमच्याच भागातला ते म्हणतो की अजित पवार कॉन्ट्रॅक्टरला घेऊन फिरतात. एक दीडशे आणा कॉन्ट्रॅक्टरला घेऊन फिरतात. कॉन्ट्रॅक्टरला घेऊन फिरतात. तुझ्या बापाने बघितलं होतं? तुझ्या बापाने बघितलं होतं का माझ्याबरोबर कोणी कॉन्ट्रॅक्टर? तुझ्या बापाने बघितलं होतं का माझ्याबरोबर कोणी कॉन्ट्रॅक्टर? तुझ्या बापानं बघितलं का कॉन्ट्रॅक्टर सोबत फिरताना? काही बडबडायचं, काही करायचं, स्वतः काही करायचं नाही, दुसरा कोणी मायकाला 6ला उठून काम करताना दिसतो का? असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटातील एकाला चांगलेच खडेबोल सुनावले. एक दीडशे आणा तुमच्याच भागातला ते म्हणतो की अजित पवार कॉन्ट्रॅक्टरला घेऊन फिरतात. तुझ्या बापाने बघितलं होतं का माझ्याबरोबर कोणी कॉन्ट्रॅक्टर? उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. अनेकदा ते माध्यमांशी बोलताना देखील आपले मत परखडपणे व्यक्त करताना पाहायला मिळतात. पिंपरी चिंचवड शहरातील शरद पवार गटातील शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अजितदादाबद्दल केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना अजित पवार यांनी कामठे यांचा बाप काढलाय. पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना अजित पवार यांनी शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांची चांगलीच कानउघडणी केली. तुझ्या बापाने बघितलं होतं का माझ्याबरोबर कोणी कॉन्ट्रॅक्टर? अजित पवार हे शुक्रवारी पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी जाहीर सभेत या टीकेला उत्तर दिले आहे. यावर अजित पवार म्हणाले की तुमच्या आजूबाजूचा एक शहाणा दीड शहाणा म्हणाला की अजित पवार कॉन्ट्रॅक्टर घेऊन फिरतो. तुझ्या बापाने मी कॉन्ट्रॅक्टर सोबत फिरतो ते पाहिलं का? काही बोलायचं आणि आरोप करायचे असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. मी विकास आणि काम मी करता 6 वाजता उठून काम करतो. अधिकाऱ्यांना सकाळी लवकर बरोबर घेतो. तर एक शहाणा दीड शहाणा तुमच्याच भागातला ते म्हणतो की अजित पवार कॉन्ट्रॅक्टरला घेऊन फिरतात. तुझ्या बापाने बघितलं होतं का माझ्याबरोबर कोणी कॉन्ट्रॅक्टर? काही बडबडायचं, काही करायचं, स्वतः काही करायचं नाही आणि दुसरं कोण मायचाला सकाळी 6ला उठून कामाला लागलेला बघितलंय का? दाखवावर कुठला लोकप्रतिनिधी 6ला काम करतो ते? उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला, त्याला किंमत पण नाही द्यायला पाहिजे. हे असले कितीतरी आले कितीतरी गेली. तुमचा पाठिंबा तोपर्यंत असल्या ल्याच्या पेच्याकडे मी लक्षही देत नाही. राज्याच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणं हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण आहे. आणि आपल्याला बेरोजगार मुक्त रोजगार युक्त महाराष्ट्र करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये महिलांचं पण 4थं धोरण आम्ही आणलेलं आहे. त्यामध्ये देखील समाजात 50% महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणणं, अर्थव्यवस्थेमध्ये त्यांना तेवढाच सिंहाचा वाटा देणं, अशाही प्रकारचं आमचं काम आहे. आम्ही पर्यटन, आरोग्य, कामगार यांच्या हिताचे पण निर्णय घेतलेले आहेत. अशा खूप गोष्टी केलेल्या आहेत. आता वेळ बराच झालेला आहे, तरी बऱ्याच दिवसांनी मला हे सगळं तुम्हाला सांगण्याची संधी मिळालेली आहे. आणि म्हणून मी आयुक्तांना म्हणलं किंवा मीच बोलू. अश्विनीला विचारलं तुला बोलायचं का? ती म्हणली नाही दादा, बोलायचं काम तुम्ही करा, ते बाकीचं बाकी आम्ही सांभाळतो. तशा पद्धतीनं मित्रांनो ही कामं चालली. ही कामं करताना हे सगळं तुमचं आहे. कुठं चुकलं तर लक्षात आणून द्या. आमच्या काही पाठीला डोळे नाही आहेत. कलेक्टर आयुक्तांना भेटा, लोकप्रतिनिधींना भेटा, आम्हाला कुणाला भेटा आणि आपण अधिक चांगलं आपलं शहर स्वच्छ ठेवायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.